एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कोल्हापूरच्या दौऱ्याला विरोध करण्यात आलेला आहे। बागल चौकामध्ये येणार असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बागल चौक परिसरामध्ये ओवैसी येणार असल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोधही करायला सुरुवात केली आणि या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रक्षोभक भाषणे ओवैसी करत असतात आणि त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवामध्ये त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी विनंती हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। कोल्हापूरमध्ये एमआयएमच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन, पत्रकार परिषद आणि इचलकरंजी या ठिकाणी ओवैसी यांची जाहीर सभा होणार आहे। कोल्हापूरच्या बागल चौक या ठिकाणी या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आहेत आपल्या सोबत। विजय, आपण बघतोय कोल्हापूरमध्ये ओवैसींच्या दौऱ्याला विरोध होतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यामिनी अगदी बरोबर आहे, कारण असदुद्दीन ओवैसी हे कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र दाखल झाल्यानंतर बागल चौकामध्ये ते येणार होते आणि बागल चौकाच्या परिसरामध्येच त्यांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आहे ते करणार होते आणि यालाच म्हणून संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरातील विरोध केलेला आहे की कोणत्याही पद्धतीने या परिसरामध्ये ओवैसी यांना येऊ देणार नाही। कारण नवरात्र उत्सव आहे आणि ओवैसी बंधू हे नेहमी प्रक्षोभक भाषण करत असतात आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तो त्यांच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणूनच कोल्हापूरमधली शांतता कुठेही आम्ही भंग करू देणार नाही असं म्हणत या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते जमलेले आहेत। याच ठिकाणातून अगदी 100 मीटर अंतरावरती एमआयएमच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन होतं, मात्र त्या ठिकाणी देखील आम्ही येऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेली आहे आणि म्हणूनच आता जी माहिती मिळते त्यानुसार ओवैसी या ठिकाणी येणार नाही आहेत, कारण त्यांची 2:30 वाजता पत्रकार परिषद आहे। मात्र बागल चौकामध्ये या मशिदीच्या ठिकाणी किंवा जे कार्यालय या ठिकाणी सुरू केलं जाणार होतं त्या ठिकाणी ते येणार नाहीत अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे आता ते थेट फक्त पत्रकारांना या ठिकाणी संबोधित करतील अशी देखील या ठिकाणी माहिती मिळते। यामिनी अगदी, त्यामुळे ही एक मोठी अपडेट आहे की असदुद्दीन ओवैसी यांच्या दौऱ्याला विरोध झालेला होता आणि त्यानंतर ते सध्या बागल चौकामध्ये येणार नाहीयेत अशी माहिती आमचे प्रतिनिधी आपल्याला देत आहेत। धन्यवाद विजय या सविस्तर अपडेटसाठी।